जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओसुद्धा उद्या पिठोरी अमावस्या आहे त्याबद्दलचा असा खास विशेष व्हिडिओ आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका. सोमवती प्लस पिठोरी अमावस्या आहे. सोमवती अमावस्येला एक विशेष असे महत्त्व मानले जाते आणि सोमवती अमावस्येला काही पूजा अर्चा केल्याने आपल्याला आयुष्यात भरपूर पुण्य देखील मिळते. तर याला पिठोरी अमावस्या असे का म्हटले जाते, तर भरपूर पिठाच्या पदार्थाचेच फक्त नैवेद्य केले जातात, म्हणून याला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. पिठोरी अमावस्या ही का साजरी केली जाते, म्हणजे ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर ती कहाणी मी तुम्हाला संध्याकाळी सांगेनच. पण ज्यांची मुले वारंवार मरतात किंवा ज्यांची मुले जन्माला येताच मरतात, गर्भामध्ये ज्यांची मुले मरतात, ती जगण्यासाठी पिठोरी अमावस्यामध्ये खास पूजाविधी केले जातात. त्यामुळे ज्या महिलांना असे गर्भपाताचे किंवा मुलं जगत नाहीत असे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी ही पिठोरी अमावस्येचे व्रत नक्की आणि नक्की करा. आता याचा शुभमुहूर्त काय आहे, तर ती आज संध्याकाळीच चालू होत आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही आहे. म्हणजे आज संध्याकाळी 7 ते उद्या संध्याकाळी 7 असा याचा कालावधी आहे. या दिवशी पितृपूजन केले जाते. या दिवशी पितरांना अर्घ्य दिला, पितरांना दर्पण केले जाते आणि त्याचे खूप महत्त्व आहे. कारण पितृ प्रसन्न तर आपलं अख्खं घर प्रसन्न. पितरांचे आशीर्वाद मिळणं अतिशय गरजेचं असतं, हे मी तुम्हाला वारंवार सांगते. जसे आपण मोठ्या व्यक्तींचे, इष्टदेवतांचे आशीर्वाद घेतो, तसं पितरांचे आशीर्वाद घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. पितरांची शांती होते. या दिवशी पूजा केल्यामुळे पितरांची शांती होते. आपल्या घरात आपल्या मुलांना, आपल्या पुढं संततींना पितृदोष लागू होत नाही. बऱ्याचदा पत्रिका दाखवायला गेल्यानंतर तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे असे सांगितले जाते. अशा वेळेस पितृदोष कमी होण्यासाठी हे सर्व उपाय केले जातात. या उपायांमुळे म्हणजे ही अमावस्येचे व्रत धरल्यामुळे वंशवृद्धी होते, भांडणे नष्ट होतात, लक्ष्मी संतती प्राप्त होते आणि अचानक आलेल्या आयुष्यातल्या अनेक समस्या या अमावस्येमुळे दूर होतात. पिठोरी अमावस्या ही उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. थोडंसं टायमिंग इकडे तिकडे होऊ शकतो. ज्यांना उद्याचे हे व्रत करायचे आहे त्यांनी सकाळी पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल घाला, अन्यथा हळद घालून पाण्यामध्ये आंघोळ करा. त्यानंतर फलाहार किंवा उपवासाचे पदार्थच खाऊन अगदी काही जण पाणी पिऊन सुद्धा हा उपवास धरतात. आणि घरातल्या देवांची पूजा करा. शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन गंगेवर स्नान करा, किंवा गंगेवर म्हणजे नदीवर स्नान करण्याचे पण पुण्य उद्याच्या दिवशी वेगळेच असते. शुद्ध वस्त्र घालून तुम्हाला उद्या सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, म्हणजे सूर्याला पाणी व्हायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला कुंकू, शक्य झाले तर लाल फूल आणि अक्षदा घालून ते पाणी व्हायचे आहे. आणि तुम्हाला ओम भास्कराय महा, ओम आदित्याय महा असा दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र अवश्य 3 वेळा तरी म्हणायचा आहे. जमल्यास 11 वेळा देखील म्हणू शकता. खाली पडलेल्या त्या अर्घ्य दिल्यानंतर अशा प्रकारे अर्घ्य दिल्यावर जे पाणी खाली पडतं त्यावर पाय द्यायचे नाही आणि उजव्या हातापासून 3 अशा प्रदक्षिणा आपल्याला सूर्याभोवती घालायच्या आहेत. त्यानंतर मंदिरात एखाद्या जावा. कृष्ण, शंकर ह्याचे मंदिर जर उपलब्ध असेल तर त्यांची देखील या दिवशी ब्राह्मणांकडून पूजा करून घ्या किंवा स्वतः तुम्ही पूजा करा. पितरांना कसे अर्पण करायचं, तर एका परातीत दूध, काळे तीळ आणि कुशा घालून, कुशा म्हणजे ते एक असं गवत मिळतं बघा, दर्प का काय, दर्प म्हणतात त्याला, ते घालून पाणी द्या. ब्राह्मणाला उद्या गरिबांना किंवा ब्राह्मणांना भोजन आणि तुमचे स्वइच्छेने काहीतरी दक्षिणा द्या. दान देण्याला उद्याच्या पिठोरी अमावस्यामध्ये आणि सोमवती अमावस्यामध्ये विशेष असे महत्त्व आहे. भगवान कृष्णाची पूजा करा. महिलांनी दुर्गा मातेची पण पूजा करा. उद्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे. तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील आणि पूर्वज देखील पिंपळाच्या झाडाची पूजा उद्या केल्याने तुमचे पूर्वज देखील तुम्हाला आशीर्वाद देतील. उद्याच्या दिवशी दान द्या. जितके जमेल तितके दान द्या. दान देण्याचे उद्या दान दिल्याने उद्या संतान सुखी राहते आपले कायमस्वरूपी. तुळशीला पाणी द्या. गाईचे पूजन करा. पीठ आणि गूळ गाईला खायला द्या. तसेच मुंग्यांना साखर आणि पीठ घालायला विसरू नका. मुंग्यांना दान देण्यासारखे म्हणजे मुंग्यांना अन्न देण्यासारखे पुण्य जगात कुठलेही नाही, कारण त्या स्वतः एवढ्या सामर्थ्यवान नसतात. अक्षरशः एक एक कण उचलून ते अन्न गोळा करतात. त्यांना असं आपण एका ठिकाणी एकदम दिलं तर त्याचे पुण्य म्हणजे त्याचे आशीर्वाद देव आपल्याला देतो. संध्याकाळी चंद्रालाही तुम्हाला उपवास सोडताना संध्याकाळी चंद्राला पाणी द्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये तांदूळ आणि पांढरं फूल अवश्य घालायचे आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, ओम चंद्रमसे नमः, ओम चंद्रमसे नमः, आणि त्यातलं पाणी थोडंसं डोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत. अशा
प्रकारे हे व्रत संपूर्ण करून तुम्हाला त्या व्रताचे उद्या लाभ होतील. आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवा, पितृदोष नष्ट होण्यासाठी आणि ज्या महिलांचे मूल जगत नाही आहे त्यांच्यासाठी उद्याचे व्रत अतिशय फलदायी ठरेल. तसेच संतती सुख, आपल्या मुलांना सुखी ठेवण्यासाठी पण या व्रताचे पुण्य खूप लाभते. आणि हे काही दर अमावस्येला नाही, ही पिठोरी आहे, ह्याचं एक खास महत्त्व आहे म्हणून धरायचे आहे. आता वंशवृद्धी, पिठाचे वाण घेऊन असे म्हटले जाते, बायका पिठाचे वाण डोक्यावर घेतात, माझ्या मागे कोण आहे कोणी नाही असे म्हटले जाते, मुलांचे आयुष्य वाढवले जाते, असे एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळी परंपरा आहे. शेतीची काही ठिकाणी पूजा केली जाते, काही ठिकाणी उद्या बैलाची पूजा केली जाते. माता जननी म्हणजे उद्या हा मातृदिन म्हणून देखील साजरा केला जातो. असा हा खास दिवस आहे. आता उद्याचे काही उपाय झटपट तुम्ही लिहून घ्या. उद्या अमावस्येसाठी काय उपाय करायचे आहेत जे आपल्याला लाभ देतील. पहिल्यांदा म्हणजे ज्योतिषशास्त्रात ही विशेष अमावस्या तिथी मानलेली आहे, पिठोरी सोमवती अमावस्या. आज केलेले तोडगे म्हणजे उद्या केलेले तोडगे अवश्य आणि अवश्य सफल होतील. एक लिंबू घ्या, अगदी पिवळं स्वच्छ लिंबू घ्यायचं आहे. एखाद्या मंदिरात जा, तिथलं अंगण किंवा मंदिर जर तुम्हाला साफ करता येत असेल तर साफ करा. तिथंच त्या लिंबाचे 4 तुकडे करा. घरी आणून दिवसभर देवघरापाशी ठेवा आणि रात्री चौकात जाऊन 4 ठिकाणी ते लिंबाचे 4 तुकडे फेकून द्या. मागं न वळता घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत, बास एवढाच उपाय करायचा आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय आहे की माशांना उद्या जे नदीमध्ये किंवा तलावामध्ये मासे असतात त्यांना पिठाच्या गोळ्या तुम्हाला बारीक बारीक घालायच्या आहेत. मुंग्यांना मगाशीच सांगितलं, पीठ साखर हे अवश्य द्या. मुंग्यांना जेवण घाला. मुंग्यांना रोज जरी तुम्ही हे केलात ना उपाय, तर तुम्हाला अतिशय लाभ होईल. जिथं खूप मुंग्या असतात, पिंपळाच्या झाडाखाली वगैरे अशा ठिकाणी जा, पीठ साखर एकत्र करा आणि त्यांना जेवू घाला. ब्राह्मणाकडून हवन, शिवपूजन जमल्यास करून घ्या, नाहीतर स्वतः तरी उद्या अवश्य करा. रात्री 5 फुले, लाल फुले आणि 5 लावलेले दिवे पाण्यात सोडलेत उद्याच्या दिवशी, तरीही हा उपाय खूप चांगला आहे. पिंपळाची पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. पिंपळाला गोड पाणी म्हणजे मध, पाणी, काळे तीळ, थोडंसं दूध, जवस असं मिसळून तुम्हाला पिंपळाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी पाणी अर्पण करायचं आहे. सोमवती अमावस्येचे अजून काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ब्राह्मणाला उद्या भोजन नाही जमले तर शिदा आणि दक्षिणा नक्की द्या. विहिरीत किंवा वाहत्या तलावात 1 चमचा तरी दूध तुम्हाला उद्या घालायचं आहे. जास्त नाही, 1 चमचा दूध. यामुळे तुमच्या आयुष्यातले दुःख दूर होते. काळे कुत्रे जर दिसले तर त्याला अवश्य तेल लावलेली एखादी पोळी घाला. तुमचे दुश्मन शांत होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सफलता मिळेल. विष्णू मंदिरात, तुमच्या इथे जर विष्णू मंदिर असेल तर तिथं जाऊन पिवळा झेंडा, छोटासा असू दे एवढासा, पण पिवळा झेंडा लावून या. साक्षात विष्णू लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होतील. उद्या तुळशीची पूजेलाही विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा करा आणि तुळशीपुढं तुपाचा दिवा लावा. शनीला मोहरी तेल, काळे उडीद आणि काळा कपडा आणि निळे फूल जर वाहिलेत तर तुमच्या 7.5चा संपूर्ण प्रभाव कमी होण्यास मदत होईल. अमावस्येला तुम्ही गाईला कुठल्याही प्रकारची 5 फळे खाऊ घालता, जी गाय खाऊ शकेल अशी, अन्यथा 5 केळी घातली तरीही चालेल. उद्याच्या दिवशी चुकूनही तुळस आणि बेलपत्र तोडू नका. तुम्हाला उद्या जर कृष्णाला व्हायला तुळस हवी असेल तर ती आजच्या दिवशीच काढून घ्या, नाहीतर जुनी असेल तीच तुम्ही धुवून वापरलीत तरीही चालेल. असे अमावस्येला उपाय करायचे आहेत. उद्या जमलं तर तुम्हाला मी मागं जे उपाय सांगितले दहीभात वगैरे तेही करायचे आहेत आणि तुमच्या घरासाठी सुखसंपन्नतेसाठी मी हे उपाय सांगते आहे ते अवश्य करायचे आहेत. या उपायांबरोबर कष्ट आणि कर्माची जोडही हवी, स्वामींवर श्रद्धाही हवी. काल कोणीतरी मला प्रश्न केला की स्वामी सेवेबरोबर हे किंवा हे न करता स्वामी सेवा केली तर चालेल का? हो मैत्रिणींनो, स्वामी सेवा तर आपल्याला कधीच विसरायची नाही आहे. आणि स्वामी सेवेच्या कृपेनं ज्यांच्या घरात कोणत्याही अडचणी नाहीत त्यांनी हे उपाय नक्कीच करू नका. ज्यांना अडचणी आहेत, सगळं करूनही ज्यांच्या अडचणी सुटत नाहीत त्यांनी मात्र हे उपाय अवश्य करा. माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या.